सोलापूर महानगरपालिकेच्या पीएफ फंड व जीएसटीच्या जमा झालेल्या सुमारे 30 कोटी रुपयांच्या ठेवी कोणत्या बँकेत ठेवाव्यात या निर्णयावरून महापालिकेत राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। महापालिका प्रशासनाने संबंधित ठेवी बंधन बँकेत ठेवण्याची शिफारस केली होती, मात्र हा प्रस्ताव न स्वीकारता स्थायी समितीने ठेवी आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला। हा विषय मंजूर झाल्यानंतर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह काही नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या निर्णयाला विरोध दर्शवणारे निवेदन आयुक्तांकडे दिले आहे। या निवेदनात स्टेट बँकेचा ठेवींवरील व्याजदर आयसीआयसीआय बँकेपेक्षा अधिक असल्याचा दावा करत आयसीआयसीआय बँकेचाच आग्रह का धरला जात आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। दरम्यान या विषयावर पत्रकारांनी भाजपच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांना विचारणा केली असता त्यांनी उपमहापौरांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। त्या म्हणाल्या, ज्ञानेश्वरी देवकर यांनी पक्षातील पदाधिकारी, स्थायी समिती अथवा शहराध्यक्ष म्हणून माझ्याशी कोणतीही चर्चा न करता थेट आयुक्तांना निवेदन देणे योग्य नाही। या विषयाची माहिती घेऊन पक्षश्रेष्ठींना कळवण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल। उपमहापौरांनी कल्पना द्यायला हवी होती की आम्ही या संदर्भामध्ये निवेदन देणार आहोत, काय म्हणजे आयुक्तांना असेल किंवा जेव्हा आपण पदाधिकारी म्हणून महानगरपालिकेमध्ये जबाबदारीने काम करतो तेव्हा अध्यक्ष म्हणून शहराच्या अध्यक्षाला आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे ते त्यांचे सहकारी आहेत, महापौर असतील, पक्षनेते असतील, स्थायी समिती सभापती असेल, हे जे कॅबिनेट आहे त्यांना त्यांनी कल्पना द्यायला हवी होती, पण ती कल्पना दिलेली नाहीये। त्या संदर्भामध्ये आता पक्ष अध्यक्ष म्हणून मी त्यांना विचारणा करेन आणि त्याचबरोबर माननीय महापौर पण आणि आमचे सभागृह नेते पण या संदर्भामध्ये विचारणा करतील की अशा संदर्भामध्ये म्हणजे त्या कदाचित प्रवासाला गेल्या तेव्हा हा निर्णय झालेला असावा। त्या वेळेला त्यांनी खरं म्हणजे आल्यावरती माहिती घ्यायला हवी होती, परंतु माहिती न घेता अशा प्रकारचं निवेदन देणं हे पूर्णतः चुकीचं आहे। या बाबतीमध्ये पक्ष श्रेष्ठींना विचारणा करून त्याबाबत मी निर्णय घेईन। स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनीही उपमहापौरांनी आधी चर्चा करणे अपेक्षित होते असे सांगितले। याबद्दल आमच्या कुठल्याही कॅबिनेट आता हा ठराव करायच्या आधी आम्ही एक जनरल चर्चा करतो की माझी महापौर साहेबांबरोबर चर्चा झाली, ताई होत्या की आपण ह्या बँकेला प्राधान्य देऊया। आम्ही जेव्हा मागच्या महिन्यात आलेला एयू स्मॉल फायनान्सचा विषय आला, आयुक्तांकडून आला, 14 कोटीचा आला, तेव्हाही आम्ही सगळ्यांच्या म्हणण्यानुसार हो म्हणलो होतो, पण इथे कर्मचाऱ्यांचा विषय आहे, जबाबदारीचा विषय, त्याच्यानी एवढा आर्थिक स्टडी करून अभ्यास करून हा निर्णय दिला। याच्या पलीकडे जर कॅबिनेट मधल्या कुणाला ह्याचा विषय चर्चा करायचा होता त्याला प्राधान्याने महापौर आहेत, अध्यक्ष आहेत, नेते आहेत आणि मी आहे, कारण हा सभागृहाचा मला वाटत नाही की जाऊन नोटीस देणे हा सभागृहाचा सुद्धा उल्लंघन झालेला आहे। याचा अर्थ असा नाही की आमच्यात समन्वय नाही, त्या आमच्या मैत्रीण आहेत, आम्ही अवश्य त्यांच्या बरोबर चर्चा करू। काही अडचण आली असेल तर सगळेजण आहोत, चर्चाही आमच्यात झालीच पाहिजे आणि तीही आम्ही आज नक्कीच या विषयावरती आता ताईंनी सांगितल्यासारखं त्यावर सखोल चर्चा करू। महापालिकेचे हित, ठेवींची सुरक्षितता आणि अधिक व्याज मिळावे या दृष्टीनेच स्थायी समितीने आयसीआयसीआय बँकेचा निर्णय घेतला आहे। प्रशासनाने बंधन बँकेची शिफारस केली असली तरी सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असे त्यांनी स्पष्ट केले। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आयसीआयसीआय बँकेने आपल्या सीएसआर निधीतून सोलापूर महानगरपालिकेला 2 घंटागाड्या भेट दिल्या होत्या। त्या कार्यक्रमाचीही मोठी चर्चा झाली होती। त्यानंतर लगेचच उपमहापौरांनी आयुक्तांकडे थेट निवेदन दिल्याने या निर्णयामागील राजकीय भूमिका आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद याविषयी चर्चा रंगू लागली आहे। 30 कोटी रुपयांच्या ठेवींच्या निर्णयावरून सुरू झालेला हा वाद आता महापालिकेच्या राजकारणात कोणते नवे वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।